आज आपण एक वेगळ्या प्रकारची चपाती करणार आहोत। त्यासाठी गव्हाच्या पिठाचं कणकेचे गोळा करून घेतलेले आहे। असे सेम 2 गोळा करून घेतलेले आहे। असे छानसे गोल लाटून घ्यायचे आहे। हे दोन्ही गोळे चपातीचे सेम आकाराचे लहान लहान असे लाटून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण हिरवी ह्याच्यामध्ये तेल लावून परत अशी घडी घालून आणि चपाती लाटत असतो आणि वरून तेल लावत असतो। हे करणार आहे मी। ह्याच्या आतमध्ये असे तेल लावायचे आहे। नंतर ह्याच्यावर थोडं पीठ मुरवायचं आहे। नंतर आपण तयार करून घेतलेले आणखीन ह्याच्यावर ठेवायचं आहे। व्यवस्थित प्रेस करून नंतर हे दोन्ही गोळ्याचे एकत्रित असे छानसे आपल्याला पाहिजे तेवढे मोठे पाहिजे तेवढे पातळ असे छानसे लाटून घ्यायचे आहे। असे छानसे लाटून घेतलेले चपाती मी सध्या असे लाटून भाजून घेतलेले चपाती दाखवते। असे तव्यावर छानसे भाजून घेतलेले आहे। त्यानंतर दोन्ही बाजूला भाजून घेतलेले आहे। भाजताना अजिबात ह्याला तेल लावलेले नाही वरून दोन्ही बाजूला, आतमध्ये लाटताना जे लावले तेच। त्यानंतर ते भाजल्यानंतर असे छानसं असं पदर निघू शकते। पदर निघाल्यानंतर हे पदर काढलेली चपाती आहे। असे पदर काढलेली चपाती असे पुन्हा असं घडी घालून लगेच असे घडी घातलेली चपाती आपल्याला दाखवत आहे। असे आपण असे छानसं चपाती हे असे घडी असे निघतात। हे पटकन गरम गरम असलेले चपाती असे घडी घालून ठेवायचे आहे। हे वाफवलेले छान वाफलेले असल्यामुळे आतील बाजू मऊ व्यवस्थित खुसखुशीत असे दिसते। त्यानंतर हे सगळं घडे घालून असे ताटामध्ये घेऊन नंतर गरम बॉक्समध्ये घालून जेवताना काढून घेतले की अतिशय मऊसूत छान आणि पाहिजे तेवढे पातळ आपण चपाती करू शकतो। वरून तेल लावले नसल्यामुळे तेलाचा वापर सुद्धा कमी झालेला आहे ह्याच्यामध्ये। त्यामुळे असे छानसं हे अतिशय पटकन होणारे जास्त जण जर येत असतील घरी आणि पटपट करायचे असेल तर एका वेळी 2-2 असे चपाती लाटून दिसायला बी छान दिसते, खाण्यासाठी सुद्धा मऊ आहे, पाहिजे तेवढे पातळ आहे, पौष्टिक असे गव्हाच्या पिठापासून बनवलेले घेळगी चपाती असे कन्नडमध्ये म्हटले जाते। हे घेळगी चपाती कसे वाटले हे रेसिपी?